हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवीन सुंदर अशी ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाइन। त्यासाठी मी स्लीव्जवरती अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून घेतलेला आहे। हे आहे अस्तर, खाली आहे ब्लाऊजचं कापड आणि आता ही स्लीवची लेंथ मी इथे तुम्ही पहा, तुम्हाला जेवढी लेंथ हवी आहे तयार त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे। मला तयार 9 इंच हवी आहे, मी इथं 9.5 इंच लेंथ घेतलेली आहे। आता जो काही दंडघेर आर्महोल असेल तो तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार घेऊ शकता। आता ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने मी स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवलेले आहे। आता मला इथे काठ थोडा कमी करायचा आहे म्हणून मी काठही थोडा कमी करणार आहे। हे अशा पद्धतीने मी ही स्लीव्ज जशी रेग्युलर स्लीव्ज आपण शिवून घेतो सुईच्या बाजूने ठेवून खालच्या बाजूने एक पॉईंटवरती शिलाई मारलेली आहे। ही स्लीव्ज मी उलटून घेतली आहे। हिला उलटून घेतल्यानंतर हे जे कापड आहे स्लीव्जचं ते अस्तरच्या बाजूकडून घ्यायचं आहे आणि त्यावरती पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे। आता ही दाबटीप मारून झाली की हे कापड पुन्हा पूर्ण आतमध्ये लोटायचं आहे आणि एकदम कडेवरती स्लीव्जची जी कड आहे त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने कडेवरती व्यवस्थित दाबटीप मारून घेतली की हे पूर्ण उलटून घ्यायचं आहे आणि जे अस्तरचं कापड आहे त्याच्या बाजूला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची विथ फिनिशिंगसह आणि जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण कापड कट करून घेतलं की इथं दोन्ही स्लीव्ज तयार होतील। तर दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत। आता आपण पाहणार आहोत यांचं परफेक्ट स्टिचिंग आणि कटिंग। तर आता इथं डिझाइन बनवण्यासाठी मी अगोदर स्लीव्ज जी तयार झालेली आहे तिला सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे। हे मार्किंग केल्यानंतर पुन्हा सेंटर थोडासा डार्क करून घ्यायचा आहे आणि इथं घ्यायचं आहे मेजरमेंट। आता वरच्या बाजूने मी 2 इंच सोडणार आहे, 2 इंच, कारण अर्धा इंच सिलाई जातं, 1.5 इंच बंद भाग राहतो आणि हा जो मधला आहे काठाच्या वरचा आणि हा मधला भाग 4 इंच आहे, ह्याचा मध्य 2 इंच। तर अशा पद्धतीने हे टोटल 4 इंच आहे। तर आपण कॅनव्हासवर कटिंग करणार आहोत कारण इथं पण मी कॅनव्हास वापरणार आहे। आता मी इथे डबल फोल्डेड कॅनव्हास घेत आहे। हा घेतला आहे कॅनव्हास, मी इथे डबल फोल्ड करून याला घेत आहे। आता आपण दोन्ही स्लीव्जचं सोबत कटिंग करणार आहे त्यामुळे दोन्ही स्लीव्जचं मी डबल फोल्डेड कॅनव्हास अशा पद्धतीने घेत आहे। एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। इथे व्यवस्थित पिन वगैरे लावून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडचं एकदाच कटिंग होईल। डबल मेजरमेंट टाकण्याची किंवा कटिंग करण्याची गरज पडणार नाही। आता मी इथे पिन लावून घेत आहे, व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि मग पिन लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता दोन्ही पिन लावून झाले की जसं आपण मेजरमेंट घेतलेलं होतं 4 इंचाचं, तर इथे मात्र 4 इंचाच्या वरती म्हणजे ब्लाऊजवर जे मार्किंग केले त्याच्यावरती अर्धा इंच सोडायचं आहे म्हणजे मधला भाग 4 इंच राहायला पाहिजे आणि दोन्ही बाजूकडून अर्धा किंवा 1/4 इंच जास्तीचा भाग राहायला पाहिजे। अशा पद्धतीने हे मेजरमेंट घेतलं की जो आकार आहे त्याचा आपण जसं की मी बोलले इथं मध्य काढायचं आहे। हे अशा पद्धतीने जो 4 इंच आहे त्याचा मध्य काढायचं आहे आणि त्यानंतर बाजूला 1 इंचावर किंवा 1.25 इंचावरती तुम्हाला जेवढं रुंद आहे हवं आहे मार्जिन तसं घ्यायचं आहे, पण मी इथं 1 इंचावर घेतलेलं आहे आणि मी इथं जसं पानाचा शेप देतो त्या पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आता हा जो शेप ड्रॉ केलेला आहे त्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित आला की नाही बघायचं आहे आणि त्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं आहे। पिन काढायच्या नाहीत, पिन जर काढल्या तर दोन्ही भाग वेगवेगळे होतील आणि दोन्ही भागावरती वेगवेगळंच मेजरमेंट येईल, म्हणून पिन न काढता मी हे कटिंग केलेलं आहे। आता एक्स्ट्राचा जो कॅनव्हास आहे तोही इथे कट करून घ्यायचा आहे। त्या एक्स्ट्राचा कॅनव्हास कट केल्यानंतर एकदा चेक करायचं आहे की अर्धा इंच मार्जिन शिल्लक ठेवलेलं आहे। आता दोन्ही भाग ओपन करून पाहायचे आहेत आणि या दोन्ही भागांना अस्तर लावून घेणार आहे। आता हे घेतलेलं आहे अस्तर दोन्ही भागांचं आणि अस्तर जे आहे ते मी कॅनव्हासपेक्षा 1/4 इंच जास्त घेतलेलं आहे आणि चारही बाजूने ह्याला शिलाई मारून दुमडून घ्यायचं आहे, त्यावरती शिलाई मारायची आहे। आता इथं स्लीव्ज घ्यायचे आहे, जसं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्या मेजरमेंटवरती स्लीव्ज ठेवून घेतलेले आहे आणि खालच्या बाजूने पिन लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे शिलाई मारत आहे। जसा आकार आहे त्या आकारावरती शिलाई मारायची आहे। कमी जास्त जर झाली तर जो आपण पानाचा शेप दिलेला आहे तो आकार बिघडणार, म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर सेंटरला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कट देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर हा पूर्ण जो पानाचा शेप आहे तो कट करायचा आहे
लक्षात ठेवा इथं कॅनव्हास कट होऊ द्यायचं नाही आणि जो दोन्ही कट आहेत वरचे तेही व्यवस्थित देऊन घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण कॅनव्हास फोल्ड करू त्यावेळेस इझिली हे जे कॅनव्हास आणि अस्तरचं कापड आहे ते आतमध्ये जाईल आणि कडेचा जो भाग आहे तो व्यवस्थित सेट होईल। आता एकदम कडेवरती व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथं लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, किंवा जर दाबटीप मारायची असेल तर एकदम व्यवस्थित कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने दाबटीप मारून झाली की आपण इथे बनवणार आहोत डिझाईन। आता डिझाईन बनवण्यासाठी मी ब्लाऊजवरती मॅचिंग असं साडीचं कापड घेतलेलं आहे। आता ह्या कापडाची लांबी जी घेणार आहोत ती 5.5 इंच लांब आणि रुंदी घेणार आहोत ती 4 इंच रुंद घेणार आहोत। तर इथे आपण मोजून घ्यायचं आहे 5.5 इंच प्लस त्यामध्ये दोन्ही बाजूने शिलाईसाठी अर्धा इंच जाईल, म्हणजेच जवळजवळ आपण 6 इंचावरती इथे 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे कट करायचे। रुंदी चेक करायची, मी डबल फोल्ड करून कापड घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूची धरून 4 इंच आणि उंची जी घेतलेली आहे ती 5 इंच। अशा पद्धतीने हा आयताकृती तुकडा मी कट करून घेतल्यानंतर आता या आयताकृती तुकड्याचा उलटा बाजू करायचा आहे। जी सुईची बाजू आहे ती आतल्या बाजूने जाईल अशी उलटी बाजू घडी घ्यायची आहे आणि यावरती 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारल्यानंतर हा भाग जो आहे तो आपण पलटून घ्यायचा आहे, त्यावरती अजून एकदा डबल शिलाई मारायची आहे आणि हा भाग पूर्ण पलटून घ्यायचा आहे। जे कोणे आहेत तेही व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने काढून घ्यायचे आहे आणि जो बंद भाग आहे तोही आतमध्ये फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर जी आपण उंची घेतली होती 5.5 इंच त्या उंचीवरती बरोबर सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा सेंटर पॉईंटवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता सेंटरला शिलाई मारून झाली की हा अशा पद्धतीने एकदम गोल असा बो तयार होतो। हा स्लीवचा जो आपण कॅनव्हास लावून कट केलेला पानाचा आकार आहे त्याच्या एकदम मधोमध व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे। हवं तर दोन्ही बाजूने पिन लावून घ्यायच्यात आणि मग ह्याला शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सेट केल्यानंतर दोन्ही बाजूने पिन लावून घेतलेले आहेत, आकार व्यवस्थित सेट केलेला आहे आणि नंतर याच्या कडेवरती शिलाई मारायची आहे। पिन काढून घ्यायच्यात आणि जिथे हे जे कापड जोडलेलं आहे तिथे मात्र शिलाई मारताना रफ शिलाई मारायची आहे। सिंगल शिलाई जर मारली तर ब्लाऊज घातल्यानंतर ती शिलाई निघण्याची शक्यता असते, म्हणून जिथे दोन्ही पॉईंट जोडलेले आहेत त्या पॉईंटवरती रफ करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती जी शिलाई आहे आपण डिझाईनला मारलेली ती निघणार नाही। आता हा धागा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण स्लीवची डिझाईन बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।